नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी. 1 जानेवारीपासून 60% डीए वाढ लागू. राज्य शासनाने निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयानुसार महागाई भत्त्यामध्ये 2% वाढ मंजूर केली आहे. ही वाढ दिनांक 1 जानेवारी 2026 पासून लागू करण्यात आली आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सविस्तर जाणून घेऊयात काय सांगते शासन निर्णय. शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या कार्मिक, लोकतक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या दिनांक 24 एप्रिल 2026 रोजीच्या कार्यालयीन ज्ञापनातील तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लागू करण्यात आल्या आहे. यानुसार 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्त्यात 2% वाढ लागू करण्यात आली असून आता संबंधित निवृत्तीवेतनधारकांना 60% दराने डीए मिळणार आहे. कोणाला मिळणार याचा लाभ? या निर्णयाचा लाभ या लाभार्थ्यांना मिळणार आहे ज्यामध्ये अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक, महाराष्ट्र राज्य संवर्गातील पात्र अधिकारी. कधीपासून मिळणार? ही डीए वाढ दिनांक 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. थकबाकीसह ती अदा केली जाणार आहे. निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा. महागाईच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासनाच्या या निर्णयामुळे निवृत्तीवेतनधारकांना आर्थिक आधार मिळणार आहे. विशेषतः कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे. अनेक कुटुंबांना यामुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे.